माझ्या बाईकपेक्षा पक्वाच्या बाईकचा आवाज असतो. मुख्य कीर्तना याचं प्रयोजन असे माईक म्हणून कीर्तनकाराचा आवाज जास्त लोकांना हे महत्वाचं त्याच्या मागचं उद्देश. वैष्णव चोरटी आजी आपुले जतन या करा भांडे पांघरून ज्याचे घरी खावे त्याचे सर्वस्वही न्यावे. आजी आपुले जतन करा भांडे पांघरून तुका म्हणे माग नाही लागो देत लाग. आजी आपुले जतन करा भांडे पांघरून पांडुरंगा. Oh
ते चिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संता सरंजव चित्ता सप्रिया योंत प्रविश्य वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत् अखिल शक्तिधरस्य धाम्ना अन्यावच्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा विरूपाई संतांच्या मस्तक असो जोडोनी हस्तक असो जोडोनी हस्तक आली घरासी करंडी आजी आपुले जतन करा भांडे पांघरून प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी संपले तर्फे सेवी करतात गायलेला अभंग त्यांचा अभंगा 4 चरणाचा असून बहुतेकांच्या पाठ नसेल पण गाथ्यात असणारा असा अभंग चिंतना करता गायलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचं प्रवृत्ती निमित्त कारण काही जर असेल तर गेली 46 वर्ष आपल्या या देवरुंग गावामध्ये चालू असलेला अखंड नाम सप्ताह आणि त्याच्यातली ही 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही महत् भाग्यानं माझ्या वाट्याला आलेली आहे. श्री गुरु कृपेने जसे अभंगाशी मला हितगुज आपल्याशी करता येईल तसं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मला थोडा यायला 5-10 मिनिटं लेट झाला त्याबद्दल परत सर्वांची क्षमा मागतो आणि प्राप्त झालेल्या वेळेमध्ये अभंगाशी आपण थोडस हितगुज करण्याचा प्रयत्न करू. तसं काही मी अभंग ठरवून आलो नव्हतो. जो आला सुचला तो अभंग चिंतना करता घेतलेला आहे. गेली अनेक वर्ष आपण थोरा मोठ्यांच्या या कृपा आशीर्वादाने हा नामोत्सव साजरा करताय ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि तो टिकवून ठेवला हे फार महत्वाचं आहे. मी मागे कुठेतरी कीर्तनात बोललो कोरोनाच्या काळामध्ये जे सप्ते बंद पडले ते कधी गाववाल्यांनी चालू केले ते म्हटले बरं झालं गावाची व्याध गेली निघून गेली बरं झालं असे काही लोक म्हणायला लागले. पण बाकीच्या त्या लोकांना कुठल्याही कार्यक्रमाला कोरोना आला फक्त तो सप्त्याला आला तर आला नाही गेलं तर नाही करत काय करायचं आपल्याला. पण आपण तो 46 वर्ष टिकून ठेवलाय. या अजून 2 वर्षानंतर आपल्या 1 वर्षानंतर पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी 48वां वर्ष आहे म्हणजे आपली चतुर्थ तपसांगत आहे. त्याच्या 2 वर्षानंतर आपल्या सप्ताहाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. अशी ही आपली वाढत्याकडे वाटचाल चालू आहे. संसारामध्ये घट असते परमार्थामध्ये वाढ असते. संसारामध्ये आज घेतलेला श्वास दुसऱ्या क्षणाला तेवढाच माणूस घेईल सांगता येत. मात्र परमार्थामध्ये एकदा प्रेमाची वृद्धी झाली कधी वाढत राहते. मग वाढते नि प्रेमे माते भजतीजे महात्मे म्हणून तुझे पण मनोधर्मे शिवतरे नाही. काय माझ्या कीर्तनाचा मूळचा माझा स्वर आहे पांढरे 4 किंवा पांढरे 3. आता तुम्ही काळी 2 लावल्यामुळे मी काळी 2 मध्ये कीर्तन करतो एवढाच फरक आहे. माऊली म्हणतात का परमार्थातलं प्रेम वृद्धिंगत झालं पाहिजे आणि संसारामध्ये प्रेम वाढवण्याची गरज नाही ते आपोआप कमी होत. पहिल्या वर्षी असणारं प्रेम संसारात दुसऱ्या वर्षी राहतं का? प्रत्येकाने आपापला 7-12 पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल दुसऱ्याच्या 7-12वर वापरून पाहू नये. मात्र परमार्थामध्ये एकदा भगवंताविषयीची प्रेम निर्माण झालं आवड निर्माण झाली का ते प्रेम तिथं थांबत नाही ते वाढलं पाहिजे. नदीचं पात्र उगमाकडून लहान दिसतं उगमाकडे लहान असतं
पण सागराला मिळताना ते फार मोठं होतं. तसं परमार्थ वृद्धिंगत झाला पाहिजे, परमात्म्याविषयीचं प्रेम वाढलं आणि त्या प्रेमानं आपण हा उत्सव करतायत त्याबद्दल पुन्हा एकदा द्यावे तेवढे धन्यवाद आपल्याला कमी आहेत. उपस्थित सर्व महाराज मंडळींकडे पाहिलं तर ही सगळी ज्ञानी मंडळी आहेत. परमार्थामध्ये यांनी अत्यंत कष्ट केलेली मंडळी आहेत. आपल्या इथे येण्याचा जो योग आला ते आमचे परमश्री परमादरणीय जनार्दन महाराज यांनी आग्रह केला. त्या आग्रह खातर इथं आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आणि इथं उपस्थित असणारे सगळे महाराज मंडळी, आता मला सगळ्यांची काही नावं परिचित नाही, पण आमचे माधव महाराज केशव आहेत ते इथं उपस्थित राहिलेले आहेत. आणि आपण सर्व मंडळी गायक वृंद आहेत, मृदुंगमणी आहेत, आपण सर्व माता भगिनी बालक आबाल वृद्ध सगळे इथे उपस्थित आहेत. यांच्या या उपस्थितीमध्ये आपल्याला हा 1-1.5 तासामध्ये भक्तीचा खेळ, भक्तीचा संगम करायचा आहे. तद्वत अभंग जो चिंतना करता गायलेला आहे तो तुकाराम महाराजांचा आहे. थोडा वेगळ्या पद्धतीचा अभंग आहे आणि अभंग घेतल्यानंतर बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर हसू आलं. बरोबर ना? तुकाराम महाराज या अभंगामध्ये वैष्णवांची निंदा करतायत. वैष्णव चोरटी, चोर म्हणणं म्हणजे स्तुती आहे का निंदा आहे? बोला लवकर. निंदा आहे. वैष्णव चोरटी आली घरासी करंडी, ते वैष्णव चोरटे आहेत आणि असे चोरटे वैष्णव आमच्या घराकडे आलेले आहेत, घरात आलेले आहेत. म्हणून काय करा, लोकांना तुकाराम महाराज सांगतात आजी या फुले करा भांडे पांघरून. तुम्ही काम करा, तुम्ही तुमचं जतन करून ठेवा, घरातली भांडी जपून ठेवा, करा भांडे पांघरून झाकून ठेवा. कारण ज्याच्या घरी ते वैष्णव खातात त्याचं सर्वस्व घेऊन जातात. ज्याचे घरी खावे त्याचे सर्वस्वही न्यावे. काही शिल्लक ठेवत नाही, काही शिल्लक ठेवत नाही. म्हणजे सामान्य चोर चोरीचा सुगावा म्हणजे चोरीचा पुरावा शिल्लक ठेवतो, पण हे वैष्णव चोर असे आहेत ज्याच्या घरी खातील त्याचं सर्वस्व नेतील, पण ते सर्वस्व नेताना तिथे मागे पुरावा शिल्लक ठेवत नाही. तुका म्हणे लाग माग नाही लागू देत लाग. असे जे चोर आहेत त्या चोरांपासून आपलं डबोळ सांभाळून ठेवा. आजी या फुले जतन करा भांडे पांघरून. असा या 4-5 वाक्यामध्ये या अभंगाचा वावर्त झालेला आहे. आता 1-1.5 तास आपल्याशी गप्पा मारायच्या. कीर्तनाचं प्रयोजन असं नसतं. कीर्तनाचं प्रयोजन असं जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे सगळ्यांच्या घरची. सध्या कीर्तनाच्या मर्यादा ढासळत चालल्या, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. आणि बोललं तर लोकांना वाटतं ह्यांना पाकिट मिळत नाही, ह्यांना कीर्तन भेटत नाही म्हणून हे बोलतात का? आमचं काही आडच नाही, आमचा घरंदाज परमार्थ आहे, 8 पिढ्यांचा परमार्थ आहे. त्यामुळे काही परंपरेचे कार्यक्रम संपत नाही आम्हाला, त्यामुळे तसं काही नाही. पण जी संतांनी परंपरा घालून दिलेली त्या परंपरेच्या नियमावलीमध्ये, कायद्यामध्ये, दंडकामध्ये राहून कीर्तनकारांनी कीर्तन केलं पाहिजे. तर ते कीर्तन श्रोत्यांना आणि वक्त्याला मोक्षापर्यंत नेईल, अन्यथा त्यांची अधोगती ठरलेली आहे. असतो तसा जर विचार केला तर तुकाराम महाराज हे वैष्णव प्रिय आहे. तसं जर पाहायला गेलं तर तुकाराम महाराजांना वैष्णवांचा लळा आहे, वैष्णवांबद्दल आदर आहे, आत्मीयता आहे. अनेक प्रकारानं तुकाराम महाराजांनी वैष्णवांची संगत मिळावी, वैष्णवांच्या संगतीत राहायला मिळावं, अशा प्रकारचं अनेक वर्णन वैष्णवांचं वर्णन केलेलं आहे. आणि ते वैष्णवांचं वर्णन करत असताना अनेकदा त्यांची स्तुती केलेली आहे. अशी कुठे निंदा केल्याचं वर्णन आपल्याला दिसत नाही. त्यांची स्तुतीच केलेली आहे आणि स्तुती करत असताना तोंड भरून स्तुती केलेली आहे. का ते वैष्णव कसे आहेत? आता वैष्णव कोणाला म्हणायचं, तो वैष्णव कोण असतो, तो कसा असतो, वेळ भेटला तर आपण त्याचा विचार करू अभंगाच्या चौकटीमध्ये. त्या वैष्णवाच्या बाबतीत देवाकडे गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी दुसरं काही मागितलं नाही, तर देवाच्याकडे गेल्यानंतर वैष्णवांची संगतच मागितली. संगती या गुण वैष्णवांची, संगत मला वैष्णवांची वाट. म्हणजे देवाकडे जरी संत गेले तरी सुद्धा त्या वैष्णवांच्या संगतीचीच अपेक्षा करतात. या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी,
तुकाराम महाराज म्हणतात त्या वैष्णवांच्या घरी मला जन्म मिळावा. या वैष्णवांचे घरी काय आहे? प्रेम सुख इच्छा करी. प्रेम सुख इच्छा करी म्हणजे काय? म्हणजे प्रेम आणि सुख त्यांच्या घरी इच्छा करता असा त्याचा अर्थ घ्यायचा, शब्दार्थ घ्यायचा नाही. तिथं लक्षणार्थीने अर्थ घ्यावा लागतो. प्रेम म्हणजे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे आणि सुख म्हणजे परमात्मा आहे. असा परमात्मा त्या वैष्णवांच्या घरी वास करतोय. प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धीद्वारे. संतांच्याकडे वैष्णवांच्याकडे रिद्धी सिद्धी काही कमी आहेत का? जगद्गुरु तुकाराम महाराजांचं महिपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र आपण वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल. भंडारा डोंगरावर तुकाराम महाराज साधना करत असताना ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज 100-150 मावळ्यांच्या सोबत आले. मी मावळ्यांच्या म्हटलं, मावाल्यांच्या नाही. सध्याच्या इथं कोण असेल तो सोडून बोलतो. पुढाऱ्यांच्या सोबत मावळे नसतात. कोण असतात? आता ते बरं झालं तुम्ही बोलले. पण शिवाजी महाराज 100-150 आणि एक लक्षात ठेवा, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या कपड्याचं वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच चरित्र शिवभारत जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये असं केलेलं आहे. एक इंग्रज अधिकाऱ्याने असं केलेलं आहे का जसं तुकाराम महाराज त्यांचे टाळकरी शुभ्र सफेद वस्त्र घालत होते तसेच शिवाजी महाराजांचे मावळे सफेद वस्त्र परिधान करत होते, असं इतिहासामध्ये वर्णन आलेलं आहे. ज्या वेळेला ते मावळे शिवाजी महाराज तिथं भंडारा डोंगरावर गेले, तुकाराम महाराजांना नमस्कार केला आणि हात जोडले. आजचा आमचा 20व्याचा मार्ग इथंच आहे, आम्ही इथेच मुक्काम करणार आहोत. आता तुकाराम महाराज काय तिकडे सगळं घेऊन गेले होते का? नाही. एकदा घरातनं बाहेर पडलं का जिथे वाट भेटेल तिकडे तुकाराम महाराज जायचे. मग कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र, कधी घोरडेश्वर, जिथे पाय वाट भेटेल तिथे तिथे तुकाराम महाराज वनामध्ये जायचे. आणि वनामध्ये जाताना संसार डोक्यात घेऊन जात नव्हते. हे वाक्य फार महत्वाचं आहे. सध्या लोकांचा त्याग करून, घराचा त्याग करून, दाराचा त्याग करून, पत्नीचा त्याग करून एखादा माणूस वनामध्ये जातो आणि तिथं सगळा संसार जमा करतो. ही माझी ओवी नाही. ज्ञानेश्वर महाराजांना नवतेचा शिष्य संप्रदाय विलासे मठादी मुद्राचे निमिसे घातले हाती फासे वगरुनी. माऊली म्हणतात का त्या मठादी मुद्राचे निमिसे त्याला अभिलाषा निर्माण होते. एकट्याला माणसाला करमत का? तुम्हाला जर एकट्याला एखाद्या रूम मध्ये ठेवलं, तुम्हाला तिथं पाणी ठेवलंय, खायला ठेवलंय, टीव्ही ठेवलाय, सगळं ठेवलंय, मोबाईल ठेवलाय. बरं मोबाईल ठेवल्यानंतर नुसता मोबाईल नाही ठेवला, मग तुम्हाला विचारलंय छोट्या पिनचा चार्जर देऊ का मोठ्या पिनचा चार्जर देऊ? असं सगळं त्या रूम मध्ये ठेवलंय आणि तिथं तुमच्याशी गप्पा मारायला कोणीच नाही, तुम्ही एकटेच आहात. तुम्ही किती वेळ त्या रूम मध्ये राहू शकाल का?
अहो थोड्या वेळाने वेळ लागायची पाहिजे माणसाला, वेळ लागायची. माणसाला एकट्याला करमत नाही. मग हा संन्यास घेतलेला माणूस जंगलात राहतो आणि जंगलात राहिल्यानंतर कुटी बांधतो. कुटी बांधली का मग रोज अन्न जमा करायचं. संन्यासाचा धर्म असा असतो त्याने कुठलाही संग्रह करू नये. कुठलाच संग्रह चालत नाही. त्या अन्नाचा संग्रह चालत नाही, वस्त्राचा संग्रह चालत नाही, शिष्यांचा संग्रह चालत नाही, शिष्यवींचा चालत नाही, कसलाच चालत नाही. बघ काढलं तर बघा, नाही तर त्या सोडून फायलीचं नेटवर्क 8G मध्ये राहून कसं जमेल. काहीच कुठला संग्रह त्याला चालत नाही. पण याला संग्रहाशिवाय राहायची सवय नाही. का संग्रहाशिवाय राहू शकत नाही? अहो अनंत जन्मी ते संसार आहेत अंतःकरणावर. अनादि संसार मालेराच्या ठाई, नित्य विषय सेविये ते पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार देही सेविता. माऊली म्हणतात अनंत जन्म त्यांनी विषयाचा संगम केलाय, ते विषय त्याला गप्प बसून देतील का? नाही देणार. पण तुकाराम महाराजांचं असं नव्हतं. त्यांना अखंड जन्मजन्मांतरी भगवंताची संगत होती. प्रमाण भरपूर आहे, मला प्रमाण सांगायची नाही. अनंत जन्म भगवंताची संगत आहे. अनंत जन्म निद्रा करीत होतो पाही, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळगाई संगे घेऊन फिरत असो. अनेक जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, भगवंताच्या बरोबर तुकाराम महाराज होते. त्यामुळे संसाराचा संग करायचा म्हटला तरी तुकाराम महाराजांनी ते वर्तत दिसती देई परी देईना माझ्या ठाई, ते दिसताना संसारिक दिसतात. जगाची ये नेत्री दिसे तो संसारी, जगाची ये नेत्री दिसे तो संसारी, परी तो अंतरी स्फटिक शुद्ध, परी तो अंतरी स्फटिक शुद्ध, वायाची आवड तरी काही कोटी, वायाची आवड तरी काही कोटी, जगाच्या नेत्रानं तो दिसताना संसारिकच दिसतो. लोक पण म्हणतात त्यांच्यात आणि आमच्यात फरक आहे. आम्हाला बायको आहे, त्यांना बायको आहे. आम्हाला बायका आहे, त्यांना बायका आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेत असंच बोलत आहे. किती बायका होत्या तुकाराम महाराजांना? 2 होत्या. त्यांना मुलं आहेत. आम्हाला फरक काय? फरक एवढाच आहे, तू संसारात राहून संसाराचं चिंतन करतोय, पण ते संसारात राहून परमात्म्याचं चिंतन करतोय. एवढाच फरक. तुका म्हणे संत आणि जग दोहीशी समान भजू नये. दिसताना सारखी दिसतात, पण असताना त्यांचं चित्त संसारात नसतं, तर त्यांचं चित्त हे परमात्म्याच्या चिंतनामध्ये असतं. तुकाराम महाराज सर्व संघाचा हात विषय चाललेला, सर्व संघाचा परित्याग करून रस्ता भेटेल तिकडे चिंतना करता जायचे. बोरडेश्वर रामचंद्र कशासाठी जायचे? गावात कोण विचारत नव्हतं म्हणून. अहो नुसत्या खतपत्राच्या वह्यांच्या तुकाराम महाराजांनी गोणी काढल्या तर त्यांच्या घरामध्ये 15 गुणी खतपत्रांच्या होत्या गहाण. म्हणजे किती जमीन तुकाराम महाराजांकडे गहाण असेल. आणि आपण नाही अर्ध्या तोळ्याची अंगडी घालतो, नुसता बोट असं वर, तो भात तिकडे जाऊ दे, ते वरण तिकडे जाऊ दे. ती पण त्याच्या पदरची कुठं असते, भीक वापरून घेतलेली असते. लग्नात एवढी संपत्ती असून सुद्धा तुकाराम महाराज सर्व संघाचा त्याग करतायत. आणि कुठे जात आहेत? वनामध्ये. कशासाठी जायचे? कशासाठी जायचे म्हणजे लोकांतामध्ये भगवंताचं नामचिंतन होत नाही. आणि लोकांतामध्ये भगवंताचं नामचिंतन करायला घेतलं तर लोक नावं ठेवायला सुरुवात करतात. आपल्या बुद्धीत विक्षेप निर्माण होतो.
तो विक्षेप निर्माण होऊ नये म्हणून तुकाराम महाराज याजसाठी वनांतरा आपण सुद्धा घर सोडतो का सोडत नाही? घर सोडतो का सोडत नाही? जागेत ना? आज सोडतो का सोडत नाही सांगा? आता पुढचा प्रश्न विचारतो. ठीक आहे, सोडतो. कोण बोला सोडत? घर आपण जे सोडतो ते वैराग्यानं सोडतो का वैतागानं सोडतो? खरं सांगा का? खरं सांगा. बसलेली मंडळी बोला. वैराग्यानं सोडतो, वैतागानं सोडतो आपण. आणि पण वैतागानं आपण जर आपलं घर सोडत असू तर किती जरी वैतागानं आपलं घर आपण सोडलं तरी सुद्धा ते टांग्याचा घोडा बघितला का तुम्ही? टांग्याचा घोडा तो एकदा गावाकडे आला का त्याचं लक्ष स्टेशनकडे, आणि स्टेशनकडे आला का त्याचं लक्ष लोक कीर्तनात येतात पण कीर्तनच नसतात. म्हटलं तर बघा, लोक कीर्तनात येतात पण कीर्तनात आल्या आल्या आता कीर्तन म्हणा म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा विठोबा रखुमाई म्हणा बोला कुठली कवरले म्हणा, पण याचं लक्ष नसतं कीर्तनात. हा कीर्तनात विचार करतो आलोय कीर्तनाला खरा, पण कुलूप लावताना कुलूप कडीच्या खाली आहे का कडी कुलपाच्या वर आहे नक्की काय समजत नाही, आणि त्याच्यात जे विठ्ठल होऊन जातं. पण तुकाराम महाराजांनी जे घर सोडलं ते वैराग्याने सोडलं. वैराग्य निर्माण झालं म्हणून वैराग्याचे महावीर म्हटलं जातं. आणि अशा अधिकाराचे तुकाराम महाराज ते एकांतामध्ये जायचे, आणि एकांतामध्ये गेल्यानंतर तुकाराम महाराजांकडे शिवाजी महाराज आले, मावळ्यांसह आले, आणि आता वस्ती करायची म्हटले यांची व्यवस्था केली पाहिजे ना कसली? भोजनाची. एक लक्षात ठेवा, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. महाराज असताना आपण एखाद्या महाराजांच्या घरी गेलो तर ते महाराज आपला व्यवस्थित पाहुणचार करतात का हे अत्यंत महत्वाचं आहे. भले त्यांनी धड बोलू नये पण पाणी चहा काय नाश्ता दिला पाहिजे. खरं सांगू का तुम्हाला, कीर्तनकार असताना कीर्तनकाराच्या घरी जाण्यापेक्षा कीर्तनकार घरात नसताना त्याच्या घरी जायचं आणि विचारायचं महाराज आहेत का? मग अजून आवाज येतो कोणाचा? आता ठीक आहे, कीर्तन करायची गरज नाही. आतून आवाज येतो, गेले असेल कुठेतरी भीक मागायला, म्हणजे समजायचं महाराजांचं ना घरात काय पटत नाही पटत. कारण तो असतो वारकरी आणि ती असते वारकरी. याला आवडतात शेपटाच्या शेंगा, तिला आवडतात पाण्यातल्या शेंगा. मग कसं काय सुद्धा जमायचं? आता ब्रह्मदेवाने जोडलेली गाठ ती काय कोणाच्या बापाला सुटत नाही, रावणाला नाही सुटली, आपल्याला सुटत नाही. विरोधाचा भाग सोडा. आता यांचा पाहुणचार केला पाहिजे, यांना जेवण दिलं पाहिजे. काय करायचं? काही केलं नाही. तुकाराम महाराजांनी फक्त मनामध्ये चिंतलं, आता यांचं काहीतरी अन्नमय कोश आहे, मी काय 4 दिवस उपाशी राहू शकतो, पण या मावळ्यांना काहीतरी खायला. आता सारखे आपल्यासारखे मावळे नव्हते, 1-2 भाकरी खाली का त्याचं पोट भरलं. अहो 10-20 भाकरी खाणारे होते. ते नुसते भाकरी खाऊन झोपा काढत नव्हते, तेवढे कष्ट करत होते. हे फार महत्वाचं आहे. नाही तर आता भाकरी खायच्या आणि टिप्स बरोबर जायचं तर झोपा काढते नाही. एवढ्या लोकांना द्यायचं कसं काय? तुकाराम महाराजांनी फक्त मनामध्ये चिंतन केलं, रिद्धी सिद्धी येऊन 150 मावळ्यांना सहज सगळं अन्न पुरवलं. कुठल्याही प्रकारची सामुग्री नसताना ज्या अर्थी एवढं मोठं लागव होतंय त्या अर्थी त्या रिद्धी सिद्धी संतांच्या दारात उभ्या राहतात, वैष्णवांच्या दारात उभ्या राहतात आणि वैष्णवांकडे इच्छा करतात, तुम्ही काहीतरी आमच्याकडे मागा. अहो जे वैष्णव देवाकडे मागत नाही ते यांच्याकडे मागतील का? कारण माऊली म्हणतात रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडोनी ठाकी. रिद्धी सिद्धीला आम्ही विचारत नाही,
एकनाथ महाराज म्हणतात सिद्धी लावी पिसे ओढ तया पुसे राजा उसे पाणी काही सिद्धी लावी पुसू विचारू काही गरज नाही आम्हाला. का आम्हाला गरज नाही? कारण वैभवाचे धनी आम्ही शरणागत. आम्ही वैभवाचे धनी आहोत. आणि यांच्या मागे एक लक्षात ठेवा, ज्याला काजू बदाम खायची सवय आहे ना त्याला चणे फुलाने गोड लागत नाही, कधीच गोड लागणार नाही. अजून आता वारकऱ्यांच्या पाठीत ज्याला पनीर मसाला खायची सवय आहे ना त्याला पिठलं भाकरी द्यावा का खातो का? हे काय जेवण आहे? अरे हेच तर खरं जेवण आहे. त्या रिद्धी सिद्धी वैष्णवांच्या दारात हात जोडून उभे असतात. कर जोडून एवढं वैष्णवांचं महत्व. तुकाराम महाराजांना वैष्णवाची संगत देवाने दिली नाही म्हणून तुकाराम महाराज संतांच्या संगतीत वैष्णवांची संगत प्राप्त करण्याचा विचार करतात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही देणे. मी देवा मला काही नको, फक्त वैष्णवांची संगत. प्रमाण आपल्या पाठेच्या सुखा कारणे देव वेडा मला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. एक लक्षात ठेवा, संतांना तुकाराम महाराजांना वैष्णवांची संगत प्रिय आहे म्हणते. पण ज्या वैष्णवांची संगत तुकाराम महाराजांना प्रिय आहे त्याच वैष्णवांची संगत देवाला सुद्धा प्रिय आहे. देवाला सुद्धा ती संगत आवडते. देवाला विचारा, देवा आता मला सांगा भगवान विष्णू राहतात पुढे? लवकर सांगा, खरं सांगा, कुठं राहतात? सासूरवाडी. सासूरवाडी नक्की का? नक्की आहे. मग तुकाराम महाराजांच्या प्रमाणे वैकुंठीचा देव आणिला भूतळा, आता मला वैकुंठात राहतात. जरी भगवान परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ असलं तरी भगवान परमात्मा वैकुंठात नसतात, ते असतात क्षीरसागरात. क्षीरसागरात का? आता म्हणा ना त्याची सासूरवाडी म्हणून. चुकलेला फकीर मशिदीत सापडतो, चुकलेला बुवा सत्यात सापडतो आणि रागावलेला जावई सासूरवाडीला सापडतो. फक्त तो घर जावे नसला पाहिजे म्हणजे तिथं कोण असं तर सुटून बोलतो, नाही तर पाहिजे जायची पंचायत. देवाला सुद्धा संतांची संगत प्रिय आहे. त्याला सुभाषितकार असं म्हणतात. आसारे खलु संसारे सारं श्वसुर मंदिरम हरो हिमालये शेते हरी शेते महानदो. सूत्रकार असं सांगताय, या असाररूपी संसारामध्ये सारभूत काय असेल तर ते एकच आहे, ते सासऱ्याचं घर. म्हणजे तुम्ही आता कीर्तन झाल्यावर विचार करू नका कसला ऐकलं जागे. तुम्ही काय बोलत नाही का? मौन मी पकडलंय का? समोर बसलेली मंडळी, मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही मौन वगैरे पकडलंय का? बाळावर तुम्ही काय मौन पकडलंय का? काय मूग पीक खाऊन आले का? नाही ना, तो बोला ना. वैष्णवांची संगत देवाला सुद्धा प्रिय आहे. मग या असाररूपी संसारामध्ये सारभूत काय असेल तर ते आपल्या सासऱ्याचं घर. घर तुम्ही लाजताय का बोलायला? लाजताय का? अरे हो, नाही काहीतरी बोला. नाही बोलायचं का तुम्हाला? नाही बोलायचं? अरे हो, नाही काहीतरी बोला. सासऱ्याचं घर सारभूत आहे. का सारभूत आहे? कारण भगवान शंकर कुठे राहतात? मूळ ठिकाण कुठलं? पहिला असं राहतात कुठं? सासूरवाडीला. पण जर ते सासूरवाडीला राहत असेल तर बुवा सासूरवाडीला राहायचं पण भगवान परमात्मा क्षीरसागरात पण नाही, भगवान परमात्मा वैकुंठातही नाही. मग भगवान परमात्मा आहेत तर भगवान परमात्मा वैष्णवांच्या संगतीमध्ये राहतात. ना वडे वैकुंठ शेषाचे वैष्णव
रे